So, morning students, we are going through the poem The Grasshopper and Cricket by John Keats. So, let's see what's in this poem. I think we have seen the about poet. So, John Keats is born on 31st October 1795 and died in 23 February 1821. 1821 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. So he was a renowned English poet. एक renowned English poet होते, romantic poet of main figure of the second generation of romantic poet. Second generation of romantic poet. So we have seen the background of the poet, about poet जे आहे आपण बघितलेलं आहे फर्स्ट याच्यामध्ये आपल्या. सो नाऊ आय एम डायरेक्टली गोइंग टू स्टार्ट द पोयम. आपण पोयम डायरेक्टली बघूया. सो द ग्रास कूपर अँड क्रिकेट. सो थ्रूआउट दॅट पोयम विथ दिस टू इन्सेक्ट्स, या दोन इन्सेक्ट्सच्या मदतीने जे आहे जॉन किट्स आपल्याला ब्युटी ऑफ द नेचर, हे ट्राय टू एक्सप्लेन द ब्युटी ऑफ द नेचर. बघा, एक जो आहे लेफ्ट साइडचा हा, तर तो ग्रास कूपर आहे. ग्रास कूपर हे दोन कीटक आहे, त्यांच्याबद्दल ऑन द ग्रास कूपर अँड क्रिकेट ही पोयम लिहिलेली आहे. आणि थ्रूआउट दॅट पोयम ही ट्राय टू एक्सप्लेन द ब्युटी ऑफ द नेचर and how these two creatures have enjoyed the two seasons of the nature. निसर्गाचे दोन सीझन जे आहे ते हे दोन कीटक कशा प्रकारे एन्जॉय करतात ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ग्रास कूपर हा जो कीटक असतो हा जनरली समर सीझन मध्ये आपल्याला दिसून येतो. अँड हा क्रिकेट नावाचा जो कीटक आहे हा आपल्याला आपल्या विंटर सीझन मध्ये दिसून येतो. हा कीटक आपल्याकडे पण असतो बघा, आता पण तुमच्या घरामध्ये वगैरे याच जातीचे इन्सेक्ट्स जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील. सो दिस द ग्रास कूपर अँड क्रिकेट. सो लेट्स सी द पोएट्री हिअर. सो व्हॉट एक्झॅक्टली द जॉन किट्स ट्राय टू टोल्ड अस इज दॅट, लुक ॲट द लाईन्स हिअर. द पोएट्री ऑफ अर्थ इज नेवर डेड. द पोएट्री ऑफ अर्थ इज नेवर डेड. When all the birds are faint with the hot sun. So the poetry of earth is never dead. The poetry means the song of the earth, song of the earth, or that we can call the beauty of the earth is also. Means या निसर्गाची जी पोएट्री आहे किंवा कविता आहे किंवा ब्युटी आहे ती कधीही संपणार नाहीये, ती कधीही त्याचा नाश होणार नाहीये. सो दॅट काइंड ऑफ ब्युटी ऑफ दॅट अर्थ इज रिमेन. ती कशा पद्धतीने आहे, ती शेवटपर्यंत राहणार आहे. व्हेन ऑल द बर्ड्स आर फेंट विथ द हॉट सन. जेव्हा सगळे पक्षी जे आहेत ते फेंट होतात. फेंट होतात इन द सेन्स मीन्स कमजोर होतात. सो व्हेन द ऑल बर्ड्स, व्हेन दॅट ऑल बर्ड्स आर फेंट, व्हेन दॅट बर्ड्स आर फेंट, फेंट हिअर मीन्स ते जेव्हा कमजोर होतात. व्हाय? बिकॉज द हॉट सन, त्या सूर्याच्या उष्णतेमुळे. मीन्स हिअर ही ट्राय टू एक्सप्लेन अस इन द कंडिशन्स ऑर द कंडिशन्स इन द समर सीझन. उन्हाळ्याच्या दिवसामधल्या कंडिशन आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यावेळेस सूर्याची तपक जी आहे, व्हेन सन्स और सूर्याची हीट जी आहे इट इज व्हेरी हाय अँड ऑल द क्रिएचर्स फ्रॉम दॅट अर्थ इज बिकम द फेंट. ते जेव्हा फेंट बनतात, कमजोर बनतात, अँड हाईड इन द कुलिंग ट्रीज. अँड आफ्टर दॅट व्हॉट दे डिसाइड टू हाईड ओन सेल्फ इन टू दॅट कुलिंग ट्री. मीन्स त्या झाडांच्या कुलिंग ट्री म्हटलेलं आहे बघा, म्हणजे झाडांच्या छायेखाली किंवा त्या झाडांच्या छावाखाली ते जे आहेत ते स्वतःला तिथं नेतात किंवा स्वतः तिथं जाऊन बसतात. A voice will run, and at that same time a voice will run from hedge to hedge. आणि त्याच वेळेस जे आहे, ज्यावेळेस सगळे पक्षी, ज्यावेळेस सर्व क्रिएचर जे आहे ते त्या झाडांखाली आराम करत राहतात, त्या कुलिंग ट्री खाली ते असतात, त्याच वेळेस एक आवाज त्यांना येतो. कशाचा आवाज येतो? सो तो आवाज जो की हेज टू हेज, हेज मीन्स दॅट बुश, आपण त्याला झुडूप म्हणतो. बुश टू बुश जे आहे त्या झुडपावरून, एका झुडपावरून दुसऱ्या झुडपापर्यंत, अबाउट द न्यू मॉर्न मेड. अबाउट द न्यू मॉर्न मेड. मेडचा अर्थ होतो कुरण, ज्याला आपण म्हणतो. मीन्स दॅट द क्रिएचर, दॅट वन क्रिएचर विच इज दॅट
द ग्रास कुपर हा जो कीटक आहे, ज्यावेळेस सगळे पक्षी, ज्यावेळेस सगळे क्रिएचर त्या झाडांखाली बसलेले असतात, त्यावेळेस तो एकटा जो ग्रास कुपर नावाचा कीटक आहे तो एका याच्यावरून दुसरीकडे जात राहतो. मीन्स ही इज एन्जॉईंग दॅट समर. तो जो आहे समर विकेशन किंवा ते समर्स जे आहे, समर डेज, सो ही इज एन्जॉईंग दॅट समर डेज अँड सर्चिंग फॉर द न्यू मॉर्न मेज, that is the grasshopper. He takes the lead, and in that condition, in that bad condition, the only one creature, that grasshopper, is taking the lead in that situation in summer luxury. So that grasshopper is thinking, त्याला जे आहे त्या सनची जी आहे उष्णता त्याला जाणवत नाहीये. सो ही इज थिंकिंग दॅट इट इज द समर लक्झरी. ती जी सूर्याची जी आहे किंवा जे उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो ही इज थिंकिंग दॅट इज एक प्रकारची समर लक्झरी आहे. सो ही इज थिंकिंग दॅट इन अ समर लक्झरी ही हॅज नेवर डन. He has never done with his delights, for when the tired out with fun, he rest at ease beneath some pleasant wood, pleasant weed. So काय म्हटलेलं आहे बघा, in a summer luxury means in that summer days, in that summer days. So he is thinking that is a one kind of luxury, and he has never done means he is not never tired of doing that things. तो कधीही थकत नाही या सर्व गोष्टीकडून. What things he is doing? He is just singing that song or moving from one bush to another bush in that sunny, in that सूर्याच्या प्रकाशामध्ये जो आहे तो हिंडत राहतो आणि त्याने तो कधीही थकत नाही. With his delights, with his all happiness, he is doing all that things. For when he tired out with fun, आणि त्या याने त्या फनने त्या आनंदाने ज्यावेळेस तो जेव्हा कधी थकतो किंवा ज्याला असं वाटतंय की आपल्याला थकल्यासारखं वाटतंय, सो दॅन ही रेस्ट ऍट द एज बिनीथ सम प्लेझंट वीड. आणि त्याच वेळेस जो आहे तो एखाद्या झुडपाखाली जाऊन किंवा एखाद्या झाडाखाली जाऊन जो तो आहे तो तिथं जाऊन रेस्ट करतो, स्वतः तिथं जाऊन रेस्ट करतो. सो दिस इज अबाउट द grasshopper. That first stanza or that stanza is about the grasshopper, and so poet try to tell us how that grasshopper enjoy the summer season. समर सीझन तो कशा प्रकारे एन्जॉय करतोय हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न इथं पोएटने केलेला आहे. अँड देर आर सम वर्ड्स which we can find the difficult to us. First one is a faint word in the second line, so that means the weak. So he consider or the other birds seems to be weak because of the sun rays. And second is hedge. Hedge means that bush. Mourn means that cut down झालेलं जे आहे. Mid means that नवीन लँड किंवा नवीन जागा, कुरण आपण त्याला म्हणतो. So again the mid means that's grassland. Luxury means wealth. So he enjoys that luxury of summer season, that wealth, or that wealth is not kind of wealth for other creatures, but the grasshopper is thinking that summer season is one kind of luxury for him. Delight means happiness. With his delights for when tired out with a fun means त्याच्या हॅपीनेस मधून ज्यावेळेस तो आनंद व्यक्त करताना ज्यावेळेस तो थकतो त्यावेळेस. अँड अगेन लास्टली वीड मीन a wild plant means when he tired of doing that fun, so he go beneath means underneath. beneath चा अर्थ होतो च्या खाली. under that wild plant or under that tree or under that bush, you go there and rest there. त्या पद्धतीने तिथे जाऊन तो रेस्ट करतो. सो दिस इज द फर्स्ट स्टांजा. हियर द सेकंड स्टांजा, सी दिस. In next line he says that the poetry of earth is ceasing never. The poetry of earth is ceasing never. जर ह्या पृथ्वीची जी कविता आहे मीन्स दॅट सॉन्ग और द ब्युटी. इथं पोएट्रीचा अर्थ आपण ज्याला सॉन्ग म्हणू शकतो किंवा ब्युटी म्हणू शकतो. So the beauty of that earth is never ceasing. Ceasing means to close. Ceasing means to stop. Or
So that song, that beauty is never been stopped. It never been a end. कधी संपणार नाहीये. On a lone winter evening. On a lone winter evening. On means कोणत्या वेळेस the lone winter evening. Lone means एकट्या. Alone चा आपण लोन. Alone म्हणजे एकटा. Lone means also a single. एकटा. On that one winter evening. Winter evening means, so winter is one kind of season, and in that evening when the frost on the lone winter evening, when the frost has brought a silence from a stove, their shrill, the cricket song in rant increasing ever. So when that winter evening, all that things are frozen. When the frost म्हणजे सगळीकडे थंडी किंवा विंटर इव्हनिंग म्हणजे थंडीचे, विंटर सीझन म्हणजे थंडीचे सीझन आपण त्याला म्हणू शकतो. सो इन दॅट विंटर सीझन ऑल वेअर देअर इज ऑल, सगळीकडे जे आहे एक प्रकारे फ्रोझन वातावरण असतं झालेलं, हॅज रॉट अ सायलेन्स अँड दॅट ग्रॉट और दॅट ब्रॉट अ सायलेन्स, वन काइंड ऑफ सायलेन्स एव्हरीवेअर. एक प्रकारे विशिष्ट, रॉथचा अर्थ म्हणतो एक विशिष्ट प्रकारची, रॉथचा अर्थ ही रॉथ, अ सायलेन्स मीन्स एक विशिष्ट प्रकारची शांती जी आहे, शांतता सगळीकडे पसरलेली असते. बिकॉज नो वन इज कम आउट ऑफ द हाऊस, बिकॉज एव्हरीवेअर इज अ कोल्ड काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर अँड नो वन इज डेअर टू कम आउट इन दॅट काइंड ऑफ सिच्युएशन और इन दॅट काइंड ऑफ सीझन. सो देअर इज अ वन काइंड ऑफ सायलेन्स, सगळीकडे एक प्रकारे शांतता पसरलेली असते त्याच्यामुळे. फ्रॉम द स्टोव देअर श्रील्स, फ्रॉम द स्टोव देअर श्रील्स. अँड इन दॅट सीझन, इन दॅट इन दॅट सायलेन्स, वन काइंड ऑफ श्रील्स. श्रील म्हणजे एक प्रकारे कर्कश आपण ज्याला म्हणू शकतो. श्रील्स म्हणजे हाय टोन किंवा आपण त्याला कर्कश म्हणू शकतो. एक प्रकारचं कर्कश आवाज जो आहे तो आपल्याला येतो. अँड द क्रिकेट सॉन्ग, अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज द creature or that is the one kind of insect that called is a cricket. तो एक क्रिकेट नावाचा कीटक असतो की ज्याचा तो कर्कश आवाज आहे, तो कर्कश आवाज सगळीकडे घुमत असतो. अँड इन वॉर्म इनक्रेजिंग एव्हर, अँड बिकॉज ऑफ दॅट साऊंड वी आर फिलिंग दॅट द वॉर्म म्हणजे गरमी जी आहे ती वाढत राहते. त्या थंडीच्या दिवसामध्ये त्या कीटकांच्या याच्यामुळे ती गरमी आजूबाजूला आपल्याला वाढलेली दिसते. इट इज अ वन काइंड ऑफ सिम्बॉलायझेशन. डू नॉट टेक इट ॲज जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने त्याला नका घेऊ. सो इट इज अ काइंड ऑफ सिम्बॉलायझेशन. सो ही ट्राय टू अपोज दॅट फ्रॉस्ट और ट्राय टू अपोज दॅट सीझन. त्या सीझनला जे आहे विंटर सीझनला अपोज करण्याचा प्रयत्न तो क्रिकेट नावाचा क्रिएचर करतोय आणि त्याच्या त्या आवाजामुळे सगळीकडे गरमी वाढते असं वाटतंय. अँड सीम्स टू one in a drownness half lost, in a drownness half lost, the grasshopper among some grassy hills, and those who and seems to one in a drownness half lost. drownness म्हणजे अर्ध झोपलेला व्यक्ती जो असतो त्याला पण असं वाटायला लागतं. आणि त्याचा आवाज जो आहे तो कशा प्रकारचा कर्कश आहे, तर जो अर्धा झोपलेला व्यक्ती असतो. ड्राउनेसचा अर्थ काय होतो? व्हेरी स्लीपी स्टेट. मीन्स एखादा व्यक्ती जर पूर्णपणे झोपलेला जरी असेल, ड्राउनेसचा अर्थ काय होतो? तर पूर्णपणे झोपलेला, जो झोपेमध्ये पूर्णपणे आहे, त्याला आजूबाजूला काय चाललेलं हे कळत नाही असा व्यक्ती. त्या व्यक्तीला पण काय वाटायला लागते की द ग्रास कुपर्स अमंग सम ग्रासी हिल्स, आणि त्याला पण असं वाटायला लागते की त्या क्रिकेटचा साऊंड जो आहे तो ऐकून किंवा त्या क्रिकेटच्या श्रीलिंग, त्याचा आवाज जो आहे तो कर्कश आवाज ऐकून त्याला पण असं वाटायला लागते की आजूबाजूला कुठंतरी एखाद्या हिलवर जो आहे तो ग्रास कुपर त्या पद्धतीने मोठ्या मोठ्याने त्याचे आवाज करत आहे किंवा तो श्रीलिंग करत आहे, कर्कश आवाज त्याचा येत आहे. सो ऍट इन दॅट लास्ट टू लाईन्स ही ट्राय टू compare that grasshopper and the cricket. Maybe this kind of two different creature we can find into two different kind of seasons, but they too are enjoying their seasons. हे जे कीटक आहेत ते
त्यांचं जे जे सीझन असेल, जो ऋतू असेल त्यांचा, तो ते एन्जॉय करताय. अँड ट्राय टू एक्सप्लेन अस हाऊ द नेचर इज ब्युटिफुल. यू हॅव टू टेक दॅट नेचर और यू हॅव टू सी दॅट ब्युटी. त्या नेचरची ब्युटी जी आहे ती तुम्ही बघितली पाहिजे. सो he tried to explain that things to us. So this is the poem on the grasshopper and cricket. So throughout that poem, poet tried to explain us the two things or two creatures, and throughout that two creatures, he tried to explain us the beauty of the nature. So John Keats, we can consider him, or we can call him as a romantic poet, and romantic poet deals with the nature poetry, and this is also one is the nature poetry. आपण हिला पण नेचर पोएम्स किंवा नेचर पोएट्री असं संबोधतो. नेचर पोएम म्हणजे निसर्गावर लिहिलेली पोएम. आणि याच्यामधून आपल्याला जॉन किट्सने निसर्गाचं जे आहे महत्व किंवा निसर्ग कशा प्रकारे सुंदर आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला इथं केलेला आहे. अँड पोएम इज व्हेरी सिम्पल, व्हेरी शॉर्ट अँड व्हेरी सिम्पल. शॉर्ट आणि सिम्पल पोएम आहे. सो